अटक ते खटक आणि थेट अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत ज्या मराठा साम्राज्याचा तरारा होता. मराठ्यांच्या घोड्याच्या टापांनी दिल्लीचं तख्तही हादरवलं होतं. मराठा साम्राज्याचा इतिहास आज पुस्तकातून पुसला जातोय. एनसीआरटीच्या 8वीच्या पुस्तकातून मराठ्यांच्या पराक्रमाचा नकाशा का हटवला गेला? राजस्थानच्या राजघराण्यामुळे आणि दबावापुढे भारताचा आणि मराठ्यांचा गौरवशाली असा इतिहास का वाकवला जातोय? मित्रांनो, एनसीआरटीच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात 1759 मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा एक नकाशा होता. यात मराठ्यांचे साम्राज्य अटकेपार गेल्याचे स्पष्ट दिसत होते. पण शैक्षणिक वर्ष 2025-26च्या नवीन पुस्तकातून हा नकाशा अचानक गायब झाला आहे. कारण काय, तर राजस्थानामधील काही राजघराण्यांचा दावा आहे की मराठ्यांनी राजस्थानावर कधीही अधिपत्य गाजवलं नाही. पण हे खरं आहे का? या प्रकरणावर नागपूर राजघराण्याचे मोदीजी राजे भोसले यांनी रणशिंग फुंकला आहे आणि त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एनसीआरटीला पत्र लिहून तसा आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. मराठ्यांचा इतिहास केवळ कागदावर नाही, तर या मातीच्या कणाकणात आहे. इतिहासाची ही गळचेपी मराठे कदापिही सहन करणार नाहीत. राजस्थानचा दावा आहे की तिथे चौथाई किंवा सरदेशमुखी वसूल केली जात नव्हती. पण इतिहास काय सांगतो? जयपूर, जोधपूर आणि उदयपूर ही प्रमुख संस्थानं मराठ्यांच्या आधिपत्याखाली होती. त्याचे ठोस ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. मराठ्यांनी तिथून नियमितपणे चौथाई आणि सरदेशमुखी ही वसूल केली होती. ऐतिहासिक कागदपत्रे असताना देखील काही राजस्थानी राजघराण्याच्या दबावामुळे नकाशा हटवणं हा मराठा अस्मितेवर मोठा आघात आहे. मोदीजी राजेंनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन देखील दिले असले तरी प्रश्न हा उरतोच की आपल्या देशात मराठ्यांचा पराक्रम सांगायला इतकी भीती का बरं वाटते? मोदीजी राजेंची मागणी आहे की 1759चा जो नकाशा आहे जसा तसा पुस्तकात पुन्हा समाविष्ट केला पाहिजे. इतिहास वळवण्याचा प्रयत्न म्हणजे देशाचा कणा वाकवण्याचा प्रयत्न आहे आणि मराठ्यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्राचा इतिहास नाही, तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे. तुम्हाला काय वाटतं? राजकीय दबावापोटी इतिहासाची ही मोडतोड थांबली गेली पाहिजे का? कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.